नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 28 मार्च सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. आज रात्रीचा 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार नगर जिल्ह्यात थोडंफार पावसाचा ढग दिसत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड या भागात सुद्धा, वैजापूर या भागात सुद्धा पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे. सातारा जिल्हा, पुणे जिल्हा या भागात सुद्धा पावसाचे ढग थोडेफार सक्रिय आहेत. उर्वरित सोलापूर, बीड तसेच बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान आहे. नाशिक जिल्ह्यात सुद्धा एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे. आणि दुपारच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात वाई, खंडाळा तालुक्यात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय झाला होता. तसेच अहमदनगर जिल्ह्यात सध्या पाऊस सक्रिय आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय आहे. आणि आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर जो पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे कन्नड, सिल्लोड या भागातून आहे. त्याच्यामुळे सोयगाव तसेच खुलदाबाद, वैजापूर या भागात आज रात्रीसाठी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात राहुरी, पाथर्डी या भागात पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे. त्याच्यामुळे नगर, पारनेर, शेवगाव या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. पुणे जिल्ह्यात बारामती, सासवड या भागात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आज रात्रीसाठी एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. तसेच सातारा जिल्ह्यात वाई तालुका, खंडाळा तालुका, कोरेगाव तालुका आणि सातारा या पट्ट्यात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. खटावच्या दक्षिण भागात आणि पश्चिम भागात सुद्धा, दहिवडी या भागात आणि कराडच्या पूर्व भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. उर्वरित पावसाची शक्यता काय नाहीये. तर हा झाला आज रात्रीचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 29 मार्चचा तर थोडीफार पावसाची शक्यता उद्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणीचे दक्षिण भाग या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर उद्यासाठी 29 मार्चसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे उद्यासाठी विदर्भात. पण बदल काय झाला तर आपण उद्याच्या दुपारच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. तसेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली या भागात काय पावसाची शक्यता दिसत नाही. बदल काय झाला तर उद्याच्या दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू. इकडे मुंबई विभाग व कोकण विभाग कोणत्याच भागातून पावसाची शक्यताही नाही आहे उद्यासाठी, म्हणजेच 29 मार्चसाठी. त्याच्यानंतर 30 मार्चला विदर्भात गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचे काही भाग असू शकतात. बीड, परभणी, हिंगोली, वाशिम या पट्ट्यातून स्थानिक पातळीवर दुपारनंतर ढग निर्माण होतील आणि मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज 30 मार्च रोजी राहील. तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे या भागात सुद्धा, नाशिक या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 30 मार्च रोजी राहील. उर्वरित मुंबई विभाग व कोकण विभागात काय पावसाची शक्यता 30 मार्च रोजी सुद्धा नाही आहे. आणि 31 मार्चला थोडंफार पावसाचं प्रमाण कमी होताना दिसून येईल. विदर्भातच फक्त थोडंफार गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या पट्ट्यातून पावसाचा अंदाज 31 मार्च रोजी दिसत आहे. थोड्याफार क्षेत्रासाठीच मेघगर्जनेसह पाऊस, हा अवकाळी पाऊस किंवा उन्हाळी पाऊस म्हणलं तरी चालेल, हा पाऊस 31 मार्च रोजी थोडाफार विदर्भात होऊ शकतो. बाकी थोडंफार पावसाचं प्रमाण हे
या भागातून कमी होताना दिसून येईल. बदल काय झाला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. तर हा झाला आपला हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 29 मार्चसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी म्हणजेच 29 मार्चसाठी दिलेला आहे. तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर या 3 जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली आणि बीड या 3 जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे. तसेच बुलढाणा, अकोला आणि नांदेड या भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज उद्यासाठी हवामान खात्याने दिलेला आहे. उर्वरित काय हवामान खात्याने उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यात अलर्ट दिलेले नाही आहेत. पण आपल्या अंदाजानुसार मागाशी सांगितल्याप्रमाणे नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा आपला अंदाज आहे उद्यासाठी म्हणजेच 29 मार्चसाठी. त्याच्यानंतर 30 मार्चला सुद्धा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने 30 मार्चसाठी दिलेला आहे. आणि अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट येलो अलर्ट हवामान खात्याने 30 मार्चसाठी दिलेला आहे. उर्वरित काय 30 मार्चसाठी सुद्धा हवामान खात्याने कोणत्याच जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर 31 मार्चला राज्यात वातावरण पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. 31 मार्चला कोणत्याच जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट हवामान खात्याने दिलेले नाही आहेत. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. उद्या थोडंफार लक्ष असू द्या. 29 मार्चला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, हिंगोली, परभणी, बीड, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच हे जे सर्व विभाग आहेत, हे जिल्हे आहेत, या भागात सुद्धा पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल. आणि तुमच्या जिल्ह्यात जर उद्या आणि परवा पाऊस झाला तर आपल्या इंस्टाग्रामच्या हवामान अलर्ट या ID वर नक्की पाठवा. तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू. इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओच्या खाली तुम्हाला नक्कीच दिसेल. तिथून जाऊन लिंकवर इंस्टाग्राम अकाउंटवर नक्की जावा आणि व्हिडिओ नक्की पाठवा. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.